नमस्कार, मी सचिन कोतवाल, आम आदमी पार्टी उपाध्यक्ष पुणे शहर। आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो अगदी खूप जुना आणि सेन्सिटिव्ह विषय आहे सहकार खात्याशी रिलेटेड। आपल्या जवळच पुण्याच्या पूर्व भागामध्ये आपली एक जुनी शुगर फॅक्टरी आहे, त्याचं नाव आहे यशवंत सहकारी साखर कारखाना लिमिटेड। आणि ही शुगर फॅक्टरी गेल्या 12 वर्ष ते 13 वर्षापासून बंद आहे। शेतकऱ्यांकडून शेअर्स गोळा करून अण्णासाहेब मगर आणि तत्कालीन नेत्यांनी ही शुगर फॅक्टरी उभी केली होती। आणि ही उभी केल्यानंतर बऱ्याच काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी त्यांचे घरं भरण्यासाठी याचा गैरफायदा घेतला आणि करप्शन करून यात लुटालूट केली। परंतु गेल्या काही काळामध्ये जेव्हा ही फॅक्टरी बंद पडली आणि सरकारने ती पुन्हा चालू करण्यास परवानगी दिली नाही, तेव्हापासून ती अशीच खितगजत पडलेली आहे। आता एवढ्या 12-13 वर्षानंतर लोकांची मागणी होती की तुम्ही ती लवकरात लवकर सुरू करावी, परंतु कुणी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही, कुठल्याही राजकीय नेत्याने त्यात लक्ष घातलं नाही। त्याचं कारणही कदाचित तसं असेल की एक विरोधक ज्याची इच्छा आहे चालू करायची, पण दुसरा त्याच्या विरोधात असा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये त्याची इच्छा नाही चालू करायची, आणि त्या दोघांच्या वादामुळे ती आजपर्यंत चालू झाली नाही। आता ती चालू करण्याची प्रयत्न केला जातो आणि त्यासाठीच सहकार आयुक्तांनी या कारखान्यावरती इलेक्शनचा प्लॅनिंग केलेला आहे, इलेक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे, तसा नियम त्यांनी पारित केला आहे। आणि आत्ता नागरिकांना किंवा त्या भागाच्या शेतकऱ्यांना असं कुठेतरी वाटतंय की हे इलेक्शन का घ्यायचं। आता इतक्या वर्ष तर आम्ही सांगत होतो की कारखाना चालू करायचा आहे, परंतु कारखाना चालू केला गेला नाही। आणि आत्ता जे कारण पुढे केले जाते तर ते सांगितलं जातं की थकीत जे देय आहेत, मग ती बँकेचे असतील किंवा इतर काही थकीत देय असेल ते देण्यासाठी म्हणून कारखाना चालू करायचा आहे। पण कारखान्याकडे जर कुठला ॲसेट म्हणजे जे आत्ता वस्तू आहे त्याचं तर भंगारामध्ये काहीच किंमत होणार नाही, मग दुसरी कुठली गोष्ट ज्यासाठी हे इलेक्शन घेतले जातात किंवा त्याच्यावरती बॉडी, कारण सहकार आयुक्तांना हे अधिकार नाही कुठला ठराव मांडून तो पास करून कारखान्याची प्रॉपर्टी असेल किंवा मालमत्ता असेल ते विकण्याचा। म्हणून फक्त याच कारणासाठी म्हणून आम आदमी पार्टीला वाटते की इलेक्शन घ्यायचा प्रयत्न चालू आहे। आणि कारखान्याच्या मालकीची जरी प्रॉपर्टीचे जुने भंगार असेल ते सोडून इतर जमीन मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये कारखान्याच्या मालकीची आहे आणि त्याच्यावरती या राजकारण्यांचा डोळा आहे, आणि म्हणूनच हे सगळा प्रयत्न चालू आहे। आत्तापर्यंत याच्यामध्ये लक्ष घातलं गेलं नाही किंवा हा गट जो होता पूर्व हवेलीचा हा राष्ट्रवादीचा गट होता, आणि राष्ट्रवादीचा गट असल्यामुळे इतर राजकारण्यांना तिथं लक्ष घालता येत नव्हतं। परंतु आता वातावरण बदललं आहे आणि बरेचसे जे नेते जुन्या राष्ट्रवादीमध्ये होते ते नेते आता BJPच्या मध्ये गेलेले आहेत आणि काही BJPच्या वाट्यावरती आहेत। त्यामुळे BJP सरकारमध्ये राज्य सरकारमध्ये असताना त्यांना आता त्याच्यामध्ये रुची वाटत आहे, कारण त्यांना हवे ते निर्णय घेता येतील म्हणून आता फक्त आणि फक्त ह्या कारणासाठीच की याच्यातनं ही जमीन जी आहे कारखान्याची ती प्रस्ताव पारित करून ती विकायला काढायची आणि त्यातनं कमिशन खाऊन यांचे घर भरायचे, हा एकमेव हेतू याच्या पाठीमागे दिसत आहे। तर माझ्या वतीने साखर आयुक्त किंवा महाराष्ट्र शासन किंवा साखर आयुक्त यांना विनंती आहे की कृपया जर तुम्ही या साखर कारखान्याची जमीन विकली तर त्याच्यामधनं प्रथम देयक जी आहे ती कामगारांची जी थकबाकी आहे ती त्यांना प्रथम देण्यात यावी। त्यानंतर काही शेवटच्या गरीब हंगामामध्ये शेतकऱ्यांना त्यांची बिलं मिळाली नाहीत ती प्रथम देण्यात यावीत। त्याचबरोबर ज्याप्रमाणे उद्योगपतींना कोट्यवधी रुपयाची त्यांची कर्ज माफ केली आहेत, तसेच आणि त्याच धर्तीवरती आपल्या शेतकरी राजाची जी कर्ज आहे, कारण ही शुगर फॅक्टरी शेतकऱ्यांची आहे, तर त्यासाठी ह्या शुगर फॅक्टरीवर जेवढं कर्ज असेल ते पूर्णपणे माफ करण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्यातून फायदा होईल। आणि उरलेल्या पैशांमधनं जे काही तुम्ही विक्री करणार त्याच्यामधून तो कारखाना कमी याच्यामध्ये का होईना, परंतु क्षमतेमध्ये का होईना पण सुरू करावा, आणि तो कुठल्या तरी मालकी फक्त शेतकऱ्यांची ठेवून कुठल्या तरी खाजगी व्यावसायिकाला ती चालवण्यासाठी द्यावी। याचा कुठलाही पैसा जो आहे तो त्याचं फक्त कर्ज भरण्यासाठी किंवा सरकारच्या बँका भरण्यासाठी वापर केला जाऊ नये। जर कोट्यावधी रुपयांचं जर कर्जमाफ होत असतील उद्योगपतींची, तर शेतकऱ्यांसाठी एखाद्या शुगर फॅक्टरीवरलं कर्जमाफ का होऊ शकत नाही। आणि म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने ही मागणी केली जाते की तुम्ही त्याच्यावरचं पूर्ण कर्ज माफ करा, आणि जे काही तुम्ही समजा प्रयत्न चालले असतील कारखान्याची जमीन विकून त्यातनं आधीचे देव देऊन कारखाना कमीत कमी ह्याच्यामध्ये कमी क्षमतेने का होईना पण लवकरात लवकर सुरू करावा। धन्यवाद।